बातमी आहे मोदी विरोधकांच्या सभेसंदर्भात। मोदी विरोधकांची पुण्यामध्ये सभा। प्रक्षचिन्ह घोषणेनंतर यावेळेस राष्ट्रपतीचे सर्व नेते या सभेमध्ये सामील झाले। मोदी विरोधकांची पुण्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात सभा आयोजित करण्यात आली होती। पक्षचिन्ह घोषणेनंतर राष्ट्रपतीचे नेते या सभेमध्ये उपस्थित असल्याचं बघायला मिळालं। मोदी विरोधकांच्या सभेत सुप्रिया सुळे बोलतायत। आपण थेट जाऊयात। सरकार थोड्या दिवसाचं आहे। इथं आमच्या मुलांना अगर आंदोलन करायचं महत्त्वाच्या चर्चेला आजही वेळ देतात। त्यामुळे पहिल्या रांगेतले जे महत्त्वाचे नेते मला आठवते त्या काळात आदरणीय पवार साहेब जेव्हा यूपीएच्या सरकारमध्ये होते, माननीय मनमोहन सिंगजी जेव्हा प्रधानमंत्री असतील, त्या सगळ्यांचं काम बघून आम्ही पार्लमेंटमध्ये खरं तर भाषण कसं करायचं, काम कसं करायचं, वेळ कसा द्यायचा हे आम्ही सगळे शिकलो। त्याच्यामुळे लोकसभेमध्ये सोनियाजी नसण्याची जाणीव फक्त मलाही जाणवणार नाही, पण भारतीय जनता पक्षातले जे सुसंस्कृत खासदार आहेत ना त्यांनाही जाणवेल। कारण का भारतीय जी ओरिजिनल भारतीय जनता पक्ष आहे, नवीन बद्दल मी काय सांगू शकत नाही, पण जे जुने जाणते भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत तेही आदराने सोनियाजींचा नेहमी मान सन्मान नेहमी केलेला आहे। कारण का अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो सोनियाजींसारखा असावा हे मी गेले 18 वर्ष फार जवळून त्यांच्यामध्ये पाहिले। त्याच्यामुळे आम्हाला ती पोकळी नक्कीच आता लोकसभेमध्ये जाईल। आता 165ची बात आयात नाही ते तर आयात म्हणजे आता काँग्रेस मुक्त भारत करायच्या ऐवजी त्यांनी तो आत्मसात केलेला आहे काँग्रेस। म्हणजे आता मी मध्ये तर असेंब्लीला गेले होते तेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, नानाभाऊ आपण स्पीकर होता, तेव्हा मी बजेटचं भाषण ऐकायला बसले होते, तेव्हा माझ्या शेजारी शशिकांत शिंदे बसले होते आणि आम्ही वरून बघत होतो। म्हणलं अरे हा तर आपलाच आहे, अरे हा तर काँग्रेसचाच आहे। आता असं करत करत ते नंतर लक्षात आलं की ते भारतीय जनता पक्षाचे नव्हते, ते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच होते। ते भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल कोणी दिसलेच नाही। मला इतकं त्यांचं खरं वाईट वाटतं, कारण का ज्यांनी सतरांच्या उचलल्या, ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, ज्यांनी आंदोलनं केली, आज ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही दिसत नाही। जेव्हा सत्तेत याची वेळ आली तेव्हा चांदीच्या ताटात गरम जेवणासाठी बाहेरचेच पंक्तीला बसलेत, असं दुर्दैव त्या भारतीय जनता पक्षाचं चाललंय। ठीक आहे, तो त्यांचा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे, पण 3-4 महत्वाचे मुद्दे मला आपल्याला पाठवायचे आहेत की एक तर महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर आज सगळीकडे मला आपच्या टोप्या दिसत आहेत। त्याच्यामुळे मी माननीय अरविंद केजरीवालांचे मनपूर्वक आभार मानते की सगळ्या या आपचे झाडू घेऊन आलेले लोक, आणि ही झाडू ही कशाची आहे तर भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची आपल्याला जबाबदारी आता दिलेली आहे। कारण मी इथे बसल्या बसल्या विचार करत होते की ही वास्तू काँग्रेस पक्षाचा खूप मोठा इतिहास आणि योगदान आहे। काँग्रेस पक्षाच्या विचारात आम्ही सगळे लहानाचे मोठे झालो आणि मी कालही हा प्रयोग अनेक ठिकाणी केला। मागच्या वेळेस बाळासाहेब थोरात एका कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा मी विचारलं होतं